पाणी पाणी हिंगोलीमध्ये सकल ओबीसी बांधवांकडून हैदराबाद गॅजेटची होळी करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 2 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण सवलती देण्यात आल्या। या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला असल्याने हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक आहे। या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून यामुळे ओबीसी समाजात घुसखोरी वाढणार असल्याच्या निषेधार्थ आज सकल ओबीसी बांधवांच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हैदराबाद गॅजेटचा GR ची होळी करण्यात आली। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी ओबीसी बांधवांनी ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा नसता ओबीसी समाजात रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरकारला ओबीसी बांधवांनी दिला। यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू शंकर लवाळे, ॲडव्होकेट रवी शिंदे, हकीम भागवान, बालाजी घुगे, पंजाब चव्हाण, पंकज होडगीर आदी ओबीसी समाजातील बांधव उपस्थित होते। यामुळे आता ओबीसी समाजात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला असून वेळ प्रसंगी मुंबई येथील आझाद मैदानावर ओबीसी समाज आंदोलन करण्यात येण्याचा इशारा ओबीसी बांधवांच्या वतीने या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला। हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व ओबीसी बांधवांनी हिंगोली कलेक्टर ऑफिस समोर जे काल महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेट जे लागू करण्याचं GR काढला त्याची आम्ही या ठिकाणी सर्वांनी होळी केलेली आहे। आणि या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आम्ही विनंती करतो की आपण नेहमी सांगता की ओबीसी आमचा आत्मा आहे आणि या महाराष्ट्रातल्या 65% ओबीसीचा घात करण्याचं काम आपण जे काल केलेलं आहे 2 सप्टेंबर रोजी ते आपण वापस घ्यावा। जे काही ओबीसीच्या वर अन्याय करणारा जो हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे म्हणजे एक प्रकारे ते सगळे सोयऱ्यांचंच या ठिकाणी GR लागू केलेला आहे। ज्या सगळ्या सोयऱ्यांना 8 लाख लोकांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आक्षेप घेतलेले होते, आपण त्याचा विचार न करता त्याला पायदळी सोडून जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे याच्या माध्यमातून आमच्या ओबीसीचे आरक्षण हे संपवण्याचं काम केलेलं आहे। हे जात बदलण्याचं एक नवीन षडयंत्र महाराष्ट्रामधून चालू झालेलं आहे। मी उद्या जर एखाद्या आदिवासी मित्राला धरलं आणि म्हणलं की मी सुद्धा धनगर हे आदिवासी आहे आणि तू अफिडेविट दे, असं कोणी कोणाची एकमेकाची जात बदलल? हा जो काही आरक्षणाचा कायदा आहे या ठिकाणी जे काही 340, 341 आणि 42 कलम आहे आणि या ठिकाणी जे काही अमेंडमेंट इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या माध्यमातून जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे कोणताही समाज जर मागास असेल तर ट्रिपल टेस्टला या ठिकाणी तुम्हाला पुढे जावं लागते आणि मराठा समाजाचं आरक्षण हे 21 मे 2021 साली सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे। म्हणून शासनाने आमच्यावर हे हैदराबाद गॅजेट जे लागू केलंय ते रद्द करावं, अन्यथा हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चे काढून निदर्शने करू, जेलभरो आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करणार।